या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 वेगवान बातम्या। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा अनेक गावांशी संपर्क तुटलाय। प्रशासनाने जवळपास 300 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। मुंदिया जिल्ह्यात पावसाने थैमान घातले। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं असून संसार उपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान झालंय। मुंदियात मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आलाय। यामध्ये एक घर वाहून गेलं असून त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते। या घटनेनंतर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वर्धाच्या काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी साधारण पाऊस पडतोय। धानोरी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढलाय, त्यामुळे धरणाच्या 3 दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलंय। घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। सातपुडा पर्वतरांगेमध्ये सतत पाऊस झाल्यानं मुक्ताईनगरमधील वडोदा मच्छिंद्र तलाव 100% भरला। यामुळे वन्य प्राणी आणि परिसरातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला। शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना याचा दिलासा मिळालाय। बीडच्या परळी शहरामध्ये सरस्वती नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं 500 कुटुंबांचं आर्थिक नुकसान झालंय। त्यांना तात्काळ दिलासा देत नाथ प्रतिष्ठानाच्या वतीनं 10,000 रुपये आणि शासनाच्या वतीनं 5,000 रुपये मदत देण्यात आली। पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आलं। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होतोय। आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दुपारी बैठक होणार आहे। बैठकीमध्ये संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवरती चर्चा होणार असल्याची माहिती हाती येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 कुटुंबांना भेटून संवाद साधणार आहेत। वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला। 19 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा दौऱ्यावर येणार आहेत। विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या वतीनं आव्हान देण्यात आलं। यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडेल। पुण्यातील काही भागामध्ये डासांचं प्रमाण वाढलंय। मुंडवा केशवनगर भागामध्ये डासांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झालेत। संध्याकाळी 5 नंतर घराबाहेर पडणं देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कठीण झालंय। महापालिकेनं यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। नागपूरकरांना लवकरच एक नवी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबरला नागपूर ते सिकंदराबाद या नव्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारपासून वाहतूक मार्गामध्ये बदल केले जाणार आहेत। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सावंगी हिंजवडी परिसरामध्ये वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामं घेण्यासाठी 40% कमी दरानं निविदा भरून रस्ते दुरुस्ती पेव्हिंग ब्लॉकची निकृष्ट कामं करणाऱ्या 11 ठेकेदारांना एका वर्षाच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं। निकृष्ट झालेल्या कामांचे दुप्पट पैसे ठेकेदारांकडून वसूल केले जाणार आहेत। पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचं पाणी तुंबण्याची समस्या दूर होण्याची चिन्ह आहेत। अंधेरी येथील उदंचन केंद्र उभारण्यासाठी जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला होता। त्यामुळे न्यायालयानं मोगरा उदंचन केंद्र उभारण्यास स्थगिती दिली होती। मात्र आता ही स्थगिती उठवल्यामुळे केंद्र उभारण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। देशात 10 नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत। झारखंडमधील जमशेदपूर येथील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी विविध राज्यांमधील वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवतील। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे। पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा 6 पदरी उड्डाण मार्ग हा अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। पुण्याजवळील केसनंद गावातून हा उड्डाण मार्गाची सुरुवात होईल। रेल्वेनं यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोकण रेल्वे मार्गामध्ये 332हून अधिक गाड्या दिल्यात। रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDAला केली होती। त्या अनुषंगानं नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेमध्ये अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत।
मुंबई, ठाणे आणि पालघर इथून सुमारे 2.5 लाखाहून अधिक चाकरमानी लालपरी एसटीनं कोकणात गेल्या 5 दिवसांमध्ये रवाना झाले होते. तब्बल 5,000हून अधिक बसद्वारे एसटी महामंडळानं या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय. त्यामुळे आरोपींना मालवण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. पुतळा दुर्घटनेनंतर पुतळा उभारणीबाबत राज्य सरकार नियमावली तयार करणार आहे. पुतळ्याबाबत विविध विभागाच्या 10 उपसमित्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 15 दिवसांमध्ये राज्याचं सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे. देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आलाय. त्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संशयित रुग्णांची तातडीनं तपासणी करण्याचा सल्ला दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही कनिष्ठ डॉक्टरांनी कामावर परतण्यास नकार दिलाय. त्यामुळे कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील कोंडी संपायचं नावच घेत नाहीये. 9 कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकारनं केलाय. यासंबंधीची घोषणा लवकरच केली जाऊ शकते, अशी उच्चस्तरीय सूत्रांनी माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार कमी कॅरेटच्या सोन्याची मागणी अलीकडच्या काळामध्ये वाढताना दिसतेय. विमा पॉलिसी घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये आरोग्य विमा आणि जीवन विमा प्रीमियमवरील जीएसटी दर सध्याच्या 18% कमी करण्यावरती सहमती दिली आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय हा पुढील बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सुतार कुटुंबियांनी घरगुती गणपतीसमोर चांदोली धरणाचा हुबेहूब देखावा साकारला. चांदोली धरणाचा जलाशय साठा, दाट झाडी, सांडव्यातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग असा देखावा साकारत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गणेश उत्सवात घरगुती गणपतीच्या सजावटीत विविध देखावे करण्यात येतात. मात्र नोकरीनिमित्त वर्ध्यातून मावळात स्थायिक झालेले भुरी कुटुंबियांनी चक्क आपलं गाव गणपतीच्या देखाव्यातून साकारलंय. यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलाय. मीरा भाईंदर पूर्वच्या नवघर रोड परिसरामध्ये श्री समर्थ मित्र मंडळ यांच्या मार्फत यंदा मुखवासाचा वापर करत पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात आली आहे. मूर्ती बनवण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागलाय. गणरायापाठोपाठ दाखल होणाऱ्या महालक्ष्म्यांच्या स्वागतासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू झाली आहे. गौरींचं वैविध्यपूर्ण मुखवटे, असंख्य प्रकारचे दागिने, साड्या, हार, फुलं आणि सजावट साहित्यांनी सजलेल्या बाजारपेठांमध्ये सध्या महिलांची वर्दळ पाहायला मिळते. नादब्रह्म कलावेदी ग्रुपच्या वतीनं दगडूशेठ गणपतीसमोर वादन करण्यात आलं. हे वादन या ग्रुपनं सादर केलं. त्याला चंडा असं म्हटलं जातं. वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. घरोघरी भजनी मंडळाद्वारे भजन सोबत इतरही पारंपरिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरीच्या हरणे गावातील वटावळे कुटुंबियांनी एमआयडीसीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा देखावा साकारलाय. या देखाव्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आलाय. यंदा 1.5 दिवसाच्या सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनावेळेस गणेश भक्तांनी पर्यावरणाचं संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक आणि घरगुती मिळून तब्बल 66,339 गणेशमूर्ती विसर्जित केल्या. यामधील जवळपास 30,000हून अधिक 45% लोकांनी कृत्रिम तलावामध्ये गणेशमूर्तीचं विसर्जन केल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून थकीत कर वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबवली जाते. याचाच भाग म्हणून कुमठा नाकावरील पेट्रोल पंप सील करण्यात आले. पंप चालकाकडे 13 लाख रुपये थकबाकी असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ताडोबाच्या बफर झोनमधील निमडेडा नवेगाव झोनमधील सांबराच्या शिकारीचा थरार पर्यटकांनी अनुभवला. झरणी वाघीण आणि ताडोबाचा राजा छोटा मटका यांची 18 महिन्यांची मुलगी मादा वाघिणीनं पहिल्यांदा मोठ्या सांबराची शिकार केली. गेल्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील 80 जणांनी आत्महत्या केली आहे. 20 तरुणींनी प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये 5 मुली आणि 15 मुलांचा समावेश आहे.
जळगावमधील जैन मंदिराजवळ कारमधील लाखोंची रक्कम लंपास केली। कारमधील बॅग घेऊन चोरटे पसार झाले। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून या तिघांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवात यंदा कुंकू उधळण्यास निर्बंध घालण्यात आलाय। देवीची विधिवत पूजा आणि इतर ठिकाणी कुंकू वापरलं जाणार आहे। मात्र नवरात्र उत्सवामध्ये कुंकू डोळ्यात गेल्यानं डोळ्यांना इजा होते आणि तसंच इतर दुर्घटना होण्याची सुद्धा भीती असल्यानं आता कुंकूऐवजी फुलांची उधळण केली जाणार आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी ही खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयानं होकार दिलाय। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टरी 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जायची। आता प्रति हेक्टर 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत केली जाणार आहे। शासनानं आपत्तीग्रस्तांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। जेवणाचं बिल मागितल्याच्या रागातून तिघा जणांनी एका वेटरला चारचाकी गाडीबरोबर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या दिंद्रूडमध्ये घडलाय। या धक्कादायक प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या प्रकरणात दिंद्रूड पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपुरामध्ये सुनेनं सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संपत्तीच्या वादातून सुनेनं हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालंय। पोलिसांनी आरोपी सुनेला बेड्या ठोकल्यात। जालन्यामध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली। शेख हफीज शेख हबीब असं हत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे। हत्येनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली। त्यामुळे परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुराणा ट्रेडर्समध्ये 9 लाखांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। झाडावरील मोसंबीची फळं पिवळी पडून त्याला बुरशी लागून ती गळू लागली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊनही सरकार झोपेत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांना झोपवलं पाहिजे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केलाय। सरकार गुजरात समोर नतमस्तक झालंय। अहंकार गहाण टाका आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाहीये। त्यामुळे बच्चू कडूंनी संताप व्यक्त केलाय। सानुग्रह अनुदान द्यायला एवढा वेळ लागत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना घरी बसवा अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलंय।